नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरामध्ये पहिल्या दिवशी नॉमिनेशन कार्य पार पडले। या नॉमिनेशन कार्यामध्ये एकूण 5 सदस्य नॉमिनेट झाले होते। तर या आत्ता आलेल्या वोटिंग ट्रेंडनुसार कोण आहे टॉपला आणि कोण आहे बॉटमला ते आपण जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन पाहण्याचा बेल आयकॉन क्लिक करून ठेवा। बिग बॉसच्या घरामध्ये पहिल्याच दिवशी नॉमिनेशन टास्क पार पडला। या टास्कमध्ये सदस्यांना बंदूक पाळवायची होती। तर यामध्ये 2 टीमा पाडल्या होत्या। एका टीममध्ये होते अंकिता, अभिजित, पॅडी दादा, डीपी दादा आणि संग्राम। तर दुसऱ्या टीममध्ये होते निक्की, अरबाज, सूरज, वर्षाताई आणि जान्हवी। तर हा 2-2 सदस्यामध्ये खेळला गेला होता, परंतु यामध्ये निक्कीची टीम 2 राऊंड जिंकू शकली, तर अभिजित अंकिताची टीम 3 राऊंड जिंकली। त्यामुळे या आठवड्यामध्ये निक्कीची पूर्ण टीम नॉमिनेट झाली होती। नॉमिनेट सदस्यामध्ये निक्की, अरबाज, जान्हवी, सूरज आणि वर्षाताई होती। तर लेटेस्ट आलेल्या ट्रेंडनुसार कोण टॉपला आहे आणि कोण बॉटमला ते बघूया। तर सगळ्यात बॉटमला सगळ्यात त्याला कमी वोट भेटले आहे ते म्हणजे निक्कीला, कारण निक्कीची निगेटिव्ह इमेज महाराष्ट्रभर तयार झालेली आहे आणि ती सगळ्यांना त्रास देते, त्याच्यामुळे तिला सगळ्यात कमी वोट भेटलेले आहे। तर 4थ्या क्रमांकाचे वोट घेऊन आहे तो म्हणजे अरबाज। अरबाजची ही इमेज ही एवढी चांगली नाही, कारण त्याची ही इमेज निगेटिव्ह आहे। तर 3ऱ्या नंबरवर आहे वर्षाताई। वर्षाताई यांनी सुरुवातीला त्यांचा गेम दाखवला होता, परंतु त्या घरामध्ये शांत राहू गेम चांगला खेळत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना 3ऱ्या क्रमांकाची वोटिंग भेटली आहे। तर 2ऱ्या क्रमांकावर जान्हवीला वोटिंग भेटत आहे। जान्हवीने स्टार्टिंगच्या वीकमध्ये निगेटिव्ह इमेज त्यांची तयार झाली होती, परंतु नंतर त्यांनी त्यांचा गेम सुधारला आणि त्यांनी टास्क आणि घरामध्ये चांगली कामगिरी करत आहे, त्याच्यामुळे त्यांना 2ऱ्या क्रमांकाचे वोट भेटून 2रा क्रमांक ते आता आहे। तर आता पहिल्या क्रमांकावर राज्य करतो तो म्हणजे सूरज चव्हाण। तर तुम्ही कोणाला वोट केलं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।